तर नमस्कार मित्रांनो, मी अथर्व गुरव आणि स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 28 जुलै आणि आज आपण बघणार आहोत 28 जुलैच्या सर्व लेटेस्ट चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, H1B व्हिसासाठी कोणते बिल सिनेटरने मांडले? पर्याय आहेत फी कमी करण्याचे, 3 वर्षासाठी नवीन H1B व्हिसा स्थगिती बिल, व्हिसा लॉटरी वाढवण्याचे बिल आणि नागरिकत्वाचे बिल. तर याचं योग्य उत्तर आहे 3 वर्षासाठी नवीन H1B व्हिसा स्थगितीचे बिल. तर आता हे H1B व्हिसा कोणते म्हणजे कशासाठी आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर बिलातील मुख्य प्रस्ताव काय आहे, तर नवीन H1B व्हिसा 3 वर्षासाठी थांबवणे, प्रत्येक H1B पेटिशनवर $1,00,000 शुल्क कायद्यात कायमस्वरूपी समाविष्ट करणे, सध्याच्या H1B लॉटरी सिस्टीम बदलून वेज बेस्ड सिलेक्शन करणे आणि अमेरिकन वर्कर्सच्या रोजगाराचे संरक्षण करण्यासाठी H1B नियम अधिक कडक करणे, विदेशी विद्यार्थ्यांसाठी OPT सारख्या वर्क ऑथरायझेशन प्रोग्राम्सवरही निर्बंध आणणे. तर हा आहे H1Bचा मुख्य प्रस्ताव. तर यानंतर बघूया आपला दुसरा प्रश्न. तर दुसरा प्रश्न आहे, भारताने कोणत्या ठिकाणी स्वदेशी भार्गवस्त्रा अँटी स्वॉर्म ड्रोन प्रणाली दाखवली? पर्याय आहेत पुणे, नागपूर, बंगळुरू आणि हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर. तर काय आहे भार्गवस्त्रा काय आहेत? तर हे स्वदेशी व्हेकल माउंटेड मल्टी लेयर्ड काउंटर स्वॉर्म ड्रोन सिस्टीम आहे. याचा मुख्य उद्देश एकाच वेळी मोठ्या संख्येने येणाऱ्या शत्रूच्या ड्रोन किंवा ड्रोन स्वॉर्म्स, लॉटरिंग म्युनिटियन्स आणि ऑटोनॉमस ड्रोन्स यांचा मुकाबला करणे आहे. डेव्हलप्ड बाय सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड SDAL. यामध्ये काय आहे तर रडार, EO और IR सेन्सर्स, पॅसिव्ह RF डिटेक्टर्स, C4I कमांड अँड कंट्रोल सिस्टीम, मायक्रो रॉकेट्स अँड मायक्रो मिसाइल्स. सिस्टीम आधी ड्रोन्स डिटेक्ट करते आणि त्यानंतर C4I सिस्टीम रिअल टाइम एअर पिक्चर तयार करून टार्गेट असाइन करते आणि लॉन्चरकडून न्यूट्रलायझेशनची प्रक्रिया केली जाते. तर यानंतर आपला दुसरा प्रश्न पाहूयात. युएसने भारताच्या कोणत्या निर्यातीवर अतिरिक्त 10% टॅरिफ लावला आहे? तर 10% टॅरिफ म्हणजे 2 दिवस झाले लावून, हे माहितीच आहे आपल्याला. पण तो कोणत्या गोष्टीवर लावण्यात आला आहे? पर्याय आहेत IT सेवा, फार्मा, रत्न आणि दागिने आणि वस्त्र उद्योग. तर याचं योग्य उत्तर आहे रत्न आणि दागिने. तर याबद्दल आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. अमेरिकेच्या USTR युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह ने 23 जुलै 2026 रोजी सेक्शन 301 US ट्रेड ऍक्ट 1974 अंतर्गत भारतासाठी अतिरिक्त 10% ॲड व्हॉल्युम ड्युटी निश्चित केली. ही कारवाई फोर्स्ड लेबर संदर्भातील USTR तपासणीनंतर करण्यात आली आणि 24 जुलैपासून लागू झाली. महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला भारतासाठी 12.5 अतिरिक्त ड्युटी प्रस्तावित होती. अंतिम निर्णयात ती 10% करण्यात आली. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. प्रल्हाद जोशी यांच्याकडे कोणते खाते अजूनही आहे? पर्याय आहेत संरक्षण, गृह, ग्राहक व्यवहार आणि वित्त. तर याचं योग्य उत्तर आहे ग्राहक व्यवहार. तर प्रल्हाद जोशी यांबद्दल आपण माहितीच आहे, हे परवाच शिक्षण मंत्री पदावर आलेले आहेत. तर याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया की त्यांच्याकडे अजून कोणकोणती पदे आहेत. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या कोणती खाती आहेत? तर शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, अतिरिक्त कारभार हा दिलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे हे खाते आले आहे. ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स अँड फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. अधिकृत PIB माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाचा कारभार स्वीकारतानाही कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन आणि न्यू रिन्युएबल एनर्जी ही दोन्ही खाती त्यांच्याकडे कायम आहेत. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये राजा मुथुंडीनाथ व ज्ञानेश्वरी यादव यांनी कोणती पदे जिंकली? पर्याय आहेत रौप्य, कांस्य, सुवर्ण
आणि नोंद. तर याचं योग्य उत्तर आहे रौप्य. तर या राजा मुथुंडीनाथ व ज्ञानेश्वरी यादव यांच्याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात पहिला बघूया की राजा मुथुंडीनाथ पुरुष 65 kg खेळ वेट लिफ्टिंग प्रकार आहे पुरुष 65 kg तर पदक आहे रौप्य. वजन एकूण वजन 286 किलोग्रॅम, स्नॅच 126 किलोग्रॅम, क्लीन अँड जर्क 160 किलोग्रॅम. सुवर्ण मलेशिया अझनील विन विदिन मुहम्मद 290 किलो. मुथुंडीनाथ यांचे हे पदक विशेष आहे कारण 2019 मधील गंभीर एल्बो लिगामेंट इंजरी आणि त्यानंतरच्या अडचणींवर मात करून त्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुनरागमन केले. त्यानंतर यादव यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. ज्ञानेश्वरी यादव महिला 53 किलो वजनी गट, राज्य आहे छत्तीसगड, खेळ आहे वेट लिफ्टिंग, प्रकार आहे महिला 53 किलो, पदक आहे रौप्य, एकूण वजन 199 किलोग्रॅम, स्नॅच 88 किलोग्रॅम, क्लीन अँड जर्क 111 किलोग्रॅम. सुवर्ण नायजेरियाची ओनोमे उमोलोला दिद 206 किलोग्रॅम, कांस्य कॅनडाची रेबका ग्रोव्हल्क्स 188 किलोग्रॅम. ग्लासगो 2026 हे ज्ञानेश्वरी यांचे पहिले कॉमनवेल्थ गेम्स होते. यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. या स्पर्धेमध्ये भारताला वेट लिफ्टिंग मध्ये एकूण किती पदके मिळाली आहेत? तर वेट लिफ्टिंग मध्ये किती पदके मिळाली आहेत? पर्याय आहेत 4, 5, 6, 7. तर याचं योग्य उत्तर आहे 6 पदे. तर ही 6 पदे कोणी कोणी पटकावली आहेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर मीराबाई चानू महिला 48 किलो वजनी गट यांनी सुवर्ण, तर रशिकांक सिंह चनंबम पुरुष 60 किलो वजनी गट रौप्य, मुथुपांडी राजा पुरुष 65 kg रौप्य, ज्ञानेश्वरी यादव महिला 53 kg रौप्य, बिंधाराणी देवी महिला 58 kg कांस्य, वल्लुरी अजया बाबू पुरुष 79 किलोग्रॅम रौप्य. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. स्पाइस जेटच्या ताब्यात कोणती 3 विमाने भाडे तत्वावर समाविष्ट केली आहेत? पर्याय आहेत A320, B5, एअर 5 नोंद. तर याचं योग्य उत्तर आहे A320. तर ही का घेतली आहेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. स्पाइस जेटने ही विमाने का घेतली आहेत? याचे प्रमुख उद्देश काय आहेत? तर डोमेस्टिक रूट्सवर फ्लाईट्स वाढवणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे, पॅसेंजर डिमांड पूर्ण करणे, नवीन रूट्स किंवा सर्व्हिस सुरू करणे, ऑपरेशनल फ्लेक्झिबिलिटी आणि कॉस्ट इफिशियन्सी वाढवणे. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. संसदेत कोणते विधेयक सादर करण्यात आले ज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि कठोर शिक्षा प्रस्तावित आहेत? पर्याय आहेत कृषी विधेयक, अँटी पेपर लीक बिल, कामगार विधेयक, शिक्षण विधेयक. तर याचं योग्य उत्तर आहे अँटी पेपर लीक. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. सारनाथ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळीत समाविष्ट होऊन भारताचे कितवे स्थळ बनले आहेत? हे सारनाथ हे कितवे स्थळ बनले आहे? पर्याय आहेत 40वे, 42वे, 45वे, 50वे. हे ठिकाण बनले आहे 25 स्थळ. खरं तर हा प्रश्न मी कालच घ्यायला पाहिजे होता, म्हणजे घेतलेला मी प्रश्न, फक्त थोडीशी यात माहिती देण्याची राहिलेली, त्यामुळे हा परत प्रश्न घेतला आहे. तर यामध्ये काय माहिती राहिलेली? तर महाराष्ट्रातील थोडीशी माहिती आपण यामध्ये बघणार आहोत की महाराष्ट्राची कोणकोणती ठिकाणे या वारसास्थळ यादीत समाविष्ट आहेत. तर महाराष्ट्रातील युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट सध्या 6 आहेत. अजिंठा लेणी 1983 साली, वेरूळ लेणी 1983 साली, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004 साली, मुंबईतील एलिफंटा लेणी 1987 साली, मुंबईतील व्हिक्टोरियन गोथिक अँड आर्ट डेको इसेंबल्स 2018 साली, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया 2025 साली. म्हणजेच महाराष्ट्रात 6 युनेस्को हेरिटेज साईट्स आहेत. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. काही तुमच्या डाऊट्स वगैरे काय असतील तर कमेंटमध्ये विचारा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा.